नमस्कार. शिवण्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आता इथं मी तुम्हाला अंडा राईस करून दाखवणार आहे. तर इथं मी भात घेतला आहे शिळा राहिलेला. तर इथं 2 अंडी, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, हळद, 2 पळी तेल, जिरं मोहरी, आलं लसूण पेस्ट तयार घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर, 1 मिरची, 2 कांदे आणि कढीपत्ता. तर इथं मी कढई तापत ठेवली आहे. अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे. तर इथं मी तेल टाकून घेणार आहे. अगदी नाश्त्याला भात शिल्लक राहिला तरी नाश्त्याला खाऊ शकताय तुम्ही अंडा राईस. तर इथं आपलं तेल कढलं आहे. यात मी जिरं मोहरी, तुम्हाला जिरं मोहरी हवं असेल तर घाला. कांदा मिरची भाजून घ्या. कढीपत्ता, कोथिंबीर, यात मिरचीऐवजी तुम्ही तिखट चटणी सुद्धा टाकू शकताय, घालू शकताय. मला मिरचीचा आवडते म्हणून मी मिरचीचा करावे. आणि तुम्ही शिळ्या भाताऐवजी ताजा सुद्धा भात घालू शकताय, नाहीतर डायरेक्ट सुद्धा करू शकताय तुम्ही. तर माझा कांदा भाजून झाला आहे. मी आलं लसणाची पेस्ट घालून देणार आहे थोडीशी. त्यात तुम्ही टॅमॅटो सुद्धा घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. मी टॅमॅटो घालणार नाही. आता गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ. त्यात तुम्ही तमालपत्र सुद्धा घालू शकता कढीपत्त्याऐवजी. तर यात मी आता अंडा घालून घेणार आहे. तर यातच आता मी भात घालून घेणार आहे. भात हा एक मिक्स करून घ्यायचं. तर हा बघा आपला अंडा राईस तयार आहे. ह्यातच तुम्ही उकडलेला अंड सुद्धा फ्राय करून घालून खाऊ शकताय. अगदी मस्त, किती छान आणि मस्त दिसायला अंडा राईस. अगदी त्याला आमटी सुद्धा लागत नाही. तरी माझी झटकीपट रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनवतोय आहे मी.
आणि तुम्ही नाश्त्याला पण रात्रीचा भात शिल्लक राहिला तर असं करू शकताय, सतत पोहे खाण्यापेक्षा. हा आम्ही अंडा राईस. आता भात मी तुम्हाला अंडा फ्राय भात डिशमध्ये घेऊन दाखवतो. तुम्ही यात लिंबूही पिळू शकताय भात करताना. तर हे बघा माझी डिश तयार आहे अंडा राईस भाताची. तरी तुम्ही रस्सासुद्धा घेतला आहे, पापड घेतला आहे. तर ही माझी अंडा राईसची रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या रेसिप्या पाहा जा. थँक्यू.